नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरतीची जाहिरात ही येत्या मार्च महिन्यामध्ये आपल्यापर्यंत सर्व जिल्ह्यांची जाहिरात ही पोहोचून जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व पोलीस भरतीचे PYQ प्रश्न म्हणजेच मागील वर्षांतील जे पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत ते आपल्याला तोंडपाठ किंवा ॲटलिस्ट एकदा पाहून घ्यायचे आहेत सर्व प्रश्न। त्यासाठी आपला हा नवीन 25 प्रश्नांचा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? A उस्मानाबाद, B पुणे, C औरंगाबाद, D रायगड। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि ते योग्य उत्तर आहे ऑप्शन B पुणे। पुढचा प्रश्न आहे, विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केली? 21 डिसेंबर 1975, 25 डिसेंबर 1974, C 20 डिसेंबर 1974, D 15 ऑक्टोबर 1974। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C 20 डिसेंबर 1974। पुढचा तिसरा प्रश्न आहे, भूगर्भातील पदार्थाचा अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते? A मिनरॉलॉजी, B मेट्रोलॉजी, C मेटॅलर्जी, D ॲकॉस्टिक्स। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A मिनरॉलॉजी। त्याचप्रमाणे मेट्रोलॉजी म्हणजेच हवामानशास्त्र, काही इंग्लिशमध्ये टर्म असतात त्यांचे सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे। आपल्याला मराठीतून माहिती असतं हवामानशास्त्र म्हणजेच हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र, पण मेट्रोलॉजी हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। मेट्रोलॉजी म्हणजेच हवामानशास्त्र। त्याच्यानंतर मेटॅलर्जी म्हणजेच धातुशास्त्र, धातू घटकांच्या भौतिक आणि रासायनिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय मेटॅलर्जी। त्यानंतर पुढचा ऑप्शन D होता, तर ॲकॉस्टिक्स। ॲकॉस्टिक्स म्हणजेच काय तर ध्वनिशास्त्र। ॲकॉस्टिक्स ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे जी कंपन, ध्वनी, अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंड सारख्या अभ्यासाशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? A टेलर व यंग, B पार्किन्स, C सिरकोर्स्की, D कोल्ट। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B पार्किन्स। पाचवा प्रश्न आहे, क्षयाची जंतूचा शोध कोणी लावला? A ब्रेल लुईस, B एडवर्ड जेन्नर, C चॅडविक, D कॉक। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D कॉक। सहावा प्रश्न आहे, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते? A मायक्रोमीटर, B मायक्रोस्कोप, C फोमोमीटर, D कॅलिडोस्कोप। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B मायक्रोस्कोप। कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? A बिहार, B झारखंड, C उत्तर प्रदेश, D छत्तीसगड। आणि याचे उत्तर आहे ऑप्शन A बिहार। महाराष्ट्रातील काही औष्णिक विद्युत प्रकल्प बघूयात। पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्हा, परळी वैजनाथ बीड जिल्हा, भुसावळ जळगाव जिल्हा, खापरखेडा आणि उमरेड नागपूर, त्याचप्रमाणे कोराडी हा सुद्धा नागपूर, डहाणू पालघर, दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर। लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, महत्त्वाचे आहेत। आठवा प्रश्न आहे, टू दी पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण? A हर्शेल गिब्स, B बराक ओबामा, C फिडेल कॅस्ट्रो, D शशी थरूर। आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A हर्शेल गिब्स। पुढचा 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? A 20 जानेवारी, B 22 जानेवारी, C 24 जानेवारी, D 30 जानेवारी। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन C 24 जानेवारी। 10वा प्रश्न आहे, पेकेपागा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? A आंध्र प्रदेश, B नागालँड, C मिझोराम, D अरुणाचल प्रदेश। पेकेपागा किंवा पक्केपागा। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन D अरुणाचल प्रदेश। पक्केपागा हा अरुणाचल प्रदेशमधील एक उत्सव आहे जो वन्यजीव संवर्धनावर विशेषतः हॉर्नबिल पक्ष्यावर लक्ष केंद्रित करतो। ठीक आहे, पेकेपागा अरुणाचल प्रदेश आणि कशाशी संबंधित आहे? हॉर्नबिल पक्ष्यांवर
लक्ष केंद्रित करतो. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? ए. खत उत्पादन, बी. चामडे उत्पादन, सी. झिंगे उत्पादन, डी. ताग उत्पादन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. चामडे उत्पादन. तपकिरी क्रांती ही कॉफी, चामडे आणि कोको उत्पादनाशी संबंधित आहे. जर ऑप्शनमध्ये चामडे उत्पादनाऐवजी कोको किंवा कॉफी उत्पादन असं दिलेलं असेल तरी त्याचं उत्तर तपकिरी क्रांती हेच द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तपकिरी क्रांतीचे जनक कोण? तर त्याचं उत्तर आहे हिरालाल चौधरी. लक्षात ठेवायचं आहे, यावरती प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये विचारलेला आहे. तपकिरी क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी. मित्रांनो, आपल्या जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा रॉकेट 4चे प्रक्षेपण कोणत्या देशाचे आहे? ए. जपान, बी. चीन, सी. अमेरिका, डी. भारत. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. अमेरिका. फॉस्फरसचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते? ए. M2MgO4, बी. H2CO4, सी. H2SO4, डी. H2PO4. फॉस्फरस. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. H2PO4. 14 प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक नाही? सूक्ष्म पोषक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य. ऑप्शन ए. लोह, बी. मॅग्नेशियम, सी. क्वालिव्हेनम, डी. मॅंगनीज. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी. मॅग्नेशियम. वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य नाही. ऑप्शन बी. मॅग्नेशियम. तर आणखी त्याचप्रमाणे जर प्रश्न विचारला गेला तर कोणते घटक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक नाहीत? तर त्याचं उत्तर आहे शिसे, आयोडीन, सोडियम आणि कॅल्शियम हे घटक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक नाहीत. पुढचा प्रश्न आहे, भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक. ए. बॅक्टेरिया, बी. शैवाल, सी. आर्सेनिक, डी. विषाणू. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. आर्सेनिक. 16वा प्रश्न आहे, हिरा चमकदार दिसतो कारण परावर्तन, बी. अपवर्तक, सी. पूर्ण आंतरिक परावर्तन, डी. प्रकिरणन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पूर्ण आंतरिक परावर्तन. 17वा प्रश्न आहे, NSG म्हणजे काय? ए. नॅशनल सिक्युरिटी गार्ड, बी. नॅशनल सोशल एजन्सी, सी. नॅशनल सर्जिकल एजन्सी, डी. नॅशनल सायंटिफिक एजन्सी. आणि योग्य उत्तर आहे NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड. पुढचा 18वा प्रश्न आहे, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. नागपूर, बी. अमरावती, सी. यवतमाळ, डी. वर्धा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. वर्धा. 19वा प्रश्न आहे, कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले? ए. गडचिरोली, बी. रामटेक, सी. वरोरा, डी. नागपूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी. रामटेक येथे. 20वा प्रश्न आहे, नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे? ए. औरंगाबाद, बी. पुणे, सी. नागपूर, डी. अमरावती. नॅशनल फायर कॉलेज. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी. नागपूर येथे. 21वा प्रश्न आहे, नॅचरल गॅस व गोबर गॅस या दोन्हींमध्ये आढळणारा वायू कोणता? ए. मिथेन, बी. ब्युटेन, सी. इथिलीन, डी. नायट्रोजन. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मिथेन. पुढचा 22वा प्रश्न आहे, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? ए. कानपूर, बी. अलाहाबाद, सी. भोपाळ, डी. गोरखपूर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. भोपाळ. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये मिथाइल आयसोसायनेट हा विषारी वायू बाहेर पडला होता. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड हे ती कंपनीचं नाव होतं. हा वायू नाही आहे तर ते कंपनीचं नाव आहे, युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. ही एक रासायनिक दुर्घटना होती जी डिसेंबर 1984 साली घडली होती. वायू लक्षात ठेवायचं आहे, मिथाइल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी वायू बाहेर पडला होता यामध्ये.
पुढचा प्रश्न आहे, मदर ऑफ ऑल बॉम्ब्स कोणत्या देशावर टाकण्यात आला? ए सिरिया, बी अफगाणिस्तान, सी तुर्की, डी पाकिस्तान. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अफगाणिस्तान. 24वा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? ए पुणे, बी औरंगाबाद, सी मुंबई, डी नाशिक. आणि उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक येथे. 25वा शेवटचा प्रश्न आहे, विधिमंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो? ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी अर्थमंत्री, डी मुख्य सचिव. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अर्थमंत्री. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण परत भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.